नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. काय एक छान ठिकाणी येऊन बसलं ना की मन प्रसन्न होतं. आत्ता सुद्धा अत्यंत उंच असणाऱ्या या डोंगरावर आता मी बसलेलो आहे. पाठीमागे येवतेश्वर आहे. येवतेश्वर म्हटल्यानंतर तिथूनच जवळ कास पठार आहे. जगभरातून पर्यटक इथे येतात कारण ती फुलं आणि एकूणच वातावरण इतकं रम्य असतं की मन मोहून जातं. या बाजूला येवतेश्वर, एका बाजूला आहे हे सातारा शहर जिथे आता होम मिनिस्टरचा खेळ रंगणार आहे. या बाजूला आहे अजिंक्य तारा किल्ला, एकीकडे येवतेश्वर, इथे अजिंक्य तारा. आणि हो, अजून एक गोष्ट तुम्हाला लगेचच दाखवायची आहे, ती या बाजूला आहे. बघा, जय जय रघुवीर समर्थ असा आवाज घुमू लागलेला आहे. याचं कारणही तसंच आहे, सज्जनगड. किती छान. अशा भाग्यवान साताऱ्यामध्ये आज आपण जाणार आहोत सैनिक नगरमध्ये. सैनिक नगर सदर बाजार इथल्या प्रीती वाघमारे ताईला भेटून तिच्या मनात नेमकं काय चाललंय या अनेक सह्याद्रीच्या रांगांना नमस्कार करून, मानाचा मुजरा करून सुरुवात करूया आजच्या भागात. नमस्कार. अरे वा, तयारी तो आहे. आज कंदी पेढे बरेच मिळणार. बरं, त्यांना भरवा ना कशी दिसते. असं नाही कर, नाही म्हणायला. आम्ही सांगितलं होतं लग्नाला हो म्हणायला, नाही म्हणताय. धन्यवाद. नाव सांग. प्रीती अरुण वाघमारे. द्या ओळख करून. हे माझे होणारे मिस्टर विजय कांबळे. हे माझे आई वडील. नमस्कार. हे माझे सासू सासरे. नमस्कार. ही माझी आजी. नमस्कार. ही माझी बहीण छोटी. नमस्कार. त्या माझ्या ननंद. नमस्कार. आणि ह्या सगळ्या सासूबाई आहेत. एवढ्या? चला, सगळ्यांची ओळख झाली, आता गप्पांना सुरुवात करू. नमस्कार. नमस्कार. कधी ठरलं? 13 नोव्हेंबरला. कसं काय ठरलं? पप्पांच्या ऑफिसमध्ये जे मित्र आहेत ना त्यांच्या ओळखीने. आणि मिस्टर काय करतात? मेकॅनिकल इंजिनियर आहेत ते. मग शोधत होते का लग्नासाठी घरी? हा, शोधत होते. म्हणजे मी बघितलेली त्यांनी दुसरी मुलगी आहे. मी बघितलेली? सॉरी, त्यांनी बघितलेली मी दुसरी मुलगी आहे. सॉरी. त्यांना बोलवा. या म्हणजे मी. नमस्कार, या बसा. किती मुली बघितल्या? ही दुसरीच मुलगी बघितली. दुसरी? बरं, मग काय बघितल्याबरोबर ठरवून टाकलं हो म्हणून? नाही, ऍक्च्युली घरात चर्चा झाली संध्याकाळी. बरं, शिष्टमंडळ वगैरे बोलवलं होतं? आहेच ते ऑलरेडी. आहेच का? मोठं घर असल्यामुळं, मोठं कुटुंब असल्यामुळं सगळ्यांशी डिस्कस करूनच ठरलं. दिवाळीत पाऊस पडायचा तुमच्याकडे कधी? आत्ता पडलेला, आत्ता पडतो. मग काय झालं होतं तेव्हा? लहानपणीचं ते मला आठवतंय. काय? एक मोठा पाऊस असतो ना, तो लावतो आपण. नाही, ते काय म्हणतात त्याला, फटाक्यातला पाऊस असतो तो, असा उडतो तो. कसा? असा उडतो. असा उडतो? फटाक्यात पाऊस असतो, पण मला सांगा, फटाक्यावर पाऊस पडला तर तो उडेल कसा? नाही, फटाका विझणार नाही. भुईचक्र वगैरे असं त्याच्यामध्ये पण पाऊस असतो ना, एक प्रकार असतो ना फटाक्याचा. पावसात फटाके लावले तर विझणार ना. मग तो एक प्रकार आहे आपण ज्याला म्हणतो पाऊस फटाक्यामधला. आपण, मी नाही म्हणत, तुम्ही म्हणता का? आम्ही म्हणतो. तुम्ही म्हणता का? मी म्हणतो पाऊस. आता तुमचं बरं झालंय, लग्न ठरल्यावर हो सगळं. मी पण म्हणतो हो, लगेच होला हो. मग तेव्हा तो मोठा पाऊस होता ना, तो मी उंबरठ्यावर लावलेला घरात काडी पेटीने. वा. पेटला की नाही? मग पेटला ना. पण पाऊस पेटतो हे ऐकायला चुकीचं वाटतं की नाही? मग आता त्याला काय म्हणतात तुम्हाला माहितीये? दुसरं पाऊसच म्हणतात त्याला. एवढा असतो? हा, मोठा असतो, म्हणजे सगळ्या साईजचा असतो ना. छोटा एवढा होता. तुमचं केवढं म्हणणं आहे? एवढा असतो. असं मोठी साईज असते ना त्याच्यामध्ये. एवढा नसतो ना. एवढा असतो ना, पण ठीक आहे ना, एवढा असतो ना. एवढा असतो. केवढा? एवढा. तुम्ही उगा एवढा सांगताय.
खरं केवढा फायनल निर्णय एवढा 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 फायनल तुम्ही एवढा सांगा. एवढा मग केवढा आहे उलट मी तर छोटाच. दोघांनी मिळून पावसाला आपल्या घरात घेतलेला आहे. व्हेरी गुड. हा मग त्या पावसाचं काय झालं? मग मी काडीबेटीने पेटवला तो पाऊस आणि तो असा पेटला आणि घरात आला बेडशीट वरती. अच्छा मग वाढत नाही घातलं बेड? जळाला बेड. हा सॉरी बेडशीट. बाप रे. बरं झालं रॉकेट नव्हतं. बर ते बघा म्हणताय बरं झालं रॉकेट नव्हतं. बरं. तुम्ही हरवलायत कधी? नाही हरवलं नाही. नाही. तुम्ही? हो हरवली. वा. सगळं जे ह्यांनी नाही केलं ते सगळं ह्यांनी केलेलं आहे. कुठे हरवला होता? मुंबईला. केवढ्या होता तेव्हा तुम्ही? साधारण तिसरीत असेल. तसं नाही एवढ्या होता? एवढे होते. एवढे. अच्छा. तुमचं काय म्हणणं आहे? तिसरी त्या केवढे असतील अंदाजाने? तुमचा हात ठेवा नाही. हो माऊली हात ठेवा. तुमचं केवढं म्हणणं आहे? असे साधारण तेवढीच असेल. नाही हाताने एवढे असेल. थांबा तिकडे बरोबर ठीक आहे. आता म्हणा दोघांनी. म्हणा दोघांनी. काय काय आज 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 या ठिकाणी होम मिनिस्टर मध्ये आम्ही सांगू इच्छितो की इथून पुढे घरातल्या मोठ्या मंडळींना सांगितल्याशिवाय कुठेही बाहेर जाणार नाही. आम्ही सांगूनच जातो. हो ना पण तुम्ही म्हटलं इथून. बरं ठीक आहे. मस्त वाटतं. मला वाटतं तू शपथच घेता. बरं मग हरवलं तर काय झालं? मिळालं कुठे? ऍक्च्युली आम्ही माझ्या मामाची 2 मुलं आणि आम्ही माझी बहीण मी आणि माझा भाऊ आम्ही पेप्सी खायला गेलेलो. तर मी पेप्सी खाण्यातच गुंग होते आणि हे सगळे पुढे चालत होते. आणि जेव्हा माझे तुम्ही काय करत? नाही हे नाही माझी बहीण माझा भाऊ आणि मामाची 2 मुलं आम्ही मुलं चाललेलो ना. त्यांना माहिती होतं सगळं मामांच्या मुलांना तिथली गल्ली वगैरे काय काय. तर मी आपली पेप्सी खाण्यातच गुंग होते आणि जेव्हा माझी पेप्सी संपली तेव्हा मी पुढे बघितलं तर कोणच नव्हतं. अरे सगळे जाऊन बसलेले घरी. मग काय मी शोधत होते कुठे. आता सगळीकडे बोळ असं चाळी टाईप होतं ना मामाचं घर. तर आता कुठे जाऊ मी कालीनाला जाऊन पोहोचलेले तेव्हा. अरे मग सगळ्या बायकांना गोळा केलेलं तिकडच्या काय प्रत्येक. नाही तसं नाही म्हणजे असं घराघरात विचारत होते की संजय कांबळे म्हणून राहतात ते माहितीये का दाढीवाले. मामाचं वर्णन. हा सांगत होती दाढीवाले. तर मला एका बाईने दुसऱ्याच मामाकडे म्हणजे दुसऱ्याच माणसाकडे नेलेलं. अरे देवा. मी म्हटलं हे नाही दुसरे दाढीवाले. फायनली मग मम्मी आणि मामी आले. मग अशा तऱ्हेने तुम्ही घरी आला कळलं म्हणून या भेटल्या तुम्हाला. लक्षात आलं का? त्या जर तेव्हा सापडल्या नसत्या तर आज तुम्हाला अजून मुली बघायला जायला लागलं असतं. कसा आहे स्वभाव बोलका जास्त. ते आलंच लक्षात. पण साधारण त्याचं स्वभावाचं प्रमाण करायचं झालं तर केवढं असेल? अरे वा. आकार फायनली मोठा झालेला आहे. म्हणजे एवढं बोलायला आवडतं. एक अत्यंत आकाराने असा रंगलेला हा आकारमय भाग आहे. त्यामुळे आता या परिवाराचा आकार सुद्धा बघण्यासाठी आपण उत्सुक असू.